परमात्मा जर सर्वांचा आहे तर त्याचे रचलेले हे विश्व सुद्धा आपल्या सर्वांचे आहे। हा परमात्मा सर्वांचा आधार आहे। सर्वांभूती आणि सृष्टीच्या कणाकणांमध्ये याचा निवास आहे अशी भावना जेव्हा मनामध्ये अंकुरित होते तेव्हा अन्य कोणतीही वस्तू अथवा मानवामध्ये फरक उरत नाही। मग सर्वांचा विकास हा आपलाच विकास आहे अशी भावना उत्पन्न होते। ज्या योगे अवघा संसार एक परिवार ही भावना धारण केल्यानं मानवतेचे उत्थान आणि उन्नती शक्य होते। निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी व्हर्च्युअल रूपात आयोजित करण्यात आलेल्या 74व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी झालेल्या सत्संग समारोहाला संबोधित करताना वरील विचार व्यक्त केले, ज्याचा आनंद मिशनची वेबसाईट आणि साधना टीव्ही चॅनलच्या माध्यमातून विश्वभरातील निरंकारी भाविक भक्तगणांकडून तसेच प्रभुप्रेमी सज्जनांकडून घरबसल्या प्राप्त केला जात आहे। सद्गुरू माताजींनी प्रतिपादन केलं की जर आपण आध्यात्मिकतेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर वास्तविक रूपात सर्वांचा आधार हा परमात्माच आहे, ज्यावर विश्वास ठेवणं हा भक्तीचा मूलभूत पाया आहे। म्हणूनच आपुलकीच्या भावनेनं आणि एकमेकांशी सद्भावनापूर्व व्यवहार करायला हवा। प्रत्येकाच्या प्रती मनामध्ये सदैव प्रेमाचीच भावना कायम असावी, द्वेषाची नको। जेव्हा आपण कोणासाठी काही करत असू तेव्हाही यामध्ये उपकाराची भावना न ठेवता सेवेचाच भाव असावा। ईश्वरावर विश्वास ठेवण्याची बाब आणखी स्पष्ट करताना सद्गुरू माताजी म्हणाल्यात की जेव्हा आपण या परमसत्तेला ब्रह्मज्ञानाद्वारे जाणून घेतो तेव्हा मग त्याच्यावर विश्वास बसतो आणि खऱ्या अर्थानं आमची भक्ती सुदृढ होते। त्यानंतर मग जीवनात येणारे विभिन्न प्रकारचे चढउतार आम्हाला विचलित करू शकत नाहीत। ही दृढता आम्हाला सत्संग, सेवा आणि नामस्मरणाच्या माध्यमातून प्राप्त होते। या अगोदर सायंकाळी 5 वाजल्यापासून सुरू असलेल्या सत्संग समारोहामध्ये देश-विदेशातून भाग घेत असलेले वक्ता, गीतकार आणि कवी सज्जनांनी आपापली व्याख्यानं, भक्तिरचना आणि कवितांच्या माध्यमातून समागमाचा मुख्य विषय विश्वास, भक्ती, आनंद यावर प्रकाश टाकला। बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक आज 24 तास, पुणे। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।